आम्ही गरीब आहो, आम्ही मागून खातो, पण आम्ही चोर नाही आहे. असं परत पोलीस स्टेशन माने आणि नेमाने या दोघांनी माझ्यावर अत्याचार केलेला आहे. मारहाण करून खोटा गुन्हा तू अंगावर घे असा आरोप यांनी माझ्यावर लावलाय. माझ्या मालकाने एवढं विचारलं की साहेब तक्रार कोणी नोंदवली तुमच्याकडे आमच्या नावची ही. तर माझ्या मालकाने एवढाच विषय विचारला फक्त, तर मरणाचं बेदम मारलं लगे. आणि याच्या अगोदर माझ्या मुलाला नेलतं, तर माझ्या मुलाला आम्ही जायच्या अगोदर खूप मारून घेतलं होतं. त्याला इतकं मारला की त्याला समजा असं मी गेल्या गेल्या माझ्याकडे इशारा करायला लागला की लघवीची जागा कुठे आहे मम्मी इथं. माझ्या डोळ्यात खूप पाणी आलं ते बघून. गेल्यानंतर आमच्या सगळं असा गुंडेपणाने वागलेत ते आमच्या बरोबर. कोणाच्या सांगण्यावर वागता ये असे आमच्या बरोबर. कशा करता अत्याचार करता तुम्ही? आमचं एकच मातंगाचं घर आहे म्हणून का या पूर्ण जाळीच्या देवामध्ये? म्हणून ते बोलतात नाही तू 13,000 चोरलेले, हे तुला मान्य करावंच लागेल. दरवाजा लावून यांनी मला मारहाण केली आणि मला पण मारहाण केली रस्त्यावरती. ते पण ज्यावेळेस येता जाताना कोणी नसताना, उन्हाळ्या काळामध्ये कोणी नसताना, त्यावेळेस मला पण त्यांनी लोटपोट केली आणि माझ्या तोंडावर मारलं. अक्षरशः आज माझा दात हालत आहे. याचं कारणीभूत माने आणि नेमानेच आहेत. आज माझ्या गळ्याला असं म्हणजे अडकल्यावानी झालाय काटा. त्या दिवशी अशी घटना घडली. अचानक पोलीस माझ्या दारापुढे आले आणि म्हणाले की तुमच्या पोराला आम्हाला घेऊन जायचं आहे सौशावरतून, फक्त फिंगर त्याचे हे करायचे आहे. आम्ही बोललो ठीक आहे बाबा घेऊन जा, काय हरकत नाही. मग आम्हाला बोलले तुम्ही त्याचे आई वडील आहे, तुम्ही मागून या आणि त्याला घेऊन जा. आम्ही बोललो ठीक आहे साहेब, तुम्ही जसं बोलसाल तसं आम्ही करू. आपला काही त्याच्यामध्ये गुन्हा नाही आहे, आपल्याला हे माहिती आहे. आपला त्याच्यामध्ये काहीच गुन्हा नाही आहे. मग आम्ही गेलो. 1 तास झाला, 2 तास झाले, 3.5 तास झाले, 4 तासाचे तासावर तास मिटतच गेले. आम्ही उपाशी तापाशी, मला मळमळ होत होतं, वांतेवानी होत होतं. मी म्हणलं जाऊ दे आपल्याला आता नाही तर नंतर थोडं थांबून साहेब बोलतीलच. मग माझ्या मालकाला मध्ये बोलवलं. थोडं 2 मिनिटं फक्त बसवलं आणि मग दामदांट्या द्यायला लागले. एखादा गुंडा कसा वागतो तसे गुंड्यावानी वागलेत ते माझ्या मालकाबरोबर. आणि दामदट्टी देऊन त्यांना बोलले की मेडिकलची चोरी तू केली, तू हे कबूल कर. नाही जरी कबूल केली तर मी तुझ्यावर गुन्हा टाकेन. माझा मालक बोलला साहेब ज्यावेळेस ही सगळी घटना झाली मला माहिती नाही, आता तुमच्या तोंडावरून आम्ही ऐकतो की ही घटना झाली आमच्या गावामध्ये, आम्हाला याच्यातलं काही माहिती नाही, पण तुमच्या तोंडातून ऐकलं तर आम्हाला आश्चर्य वाटलं. मग फक्त माझ्या मालकाने एवढं विचारलं की साहेब तक्रार कोणी नोंदवली तुमच्याकडे आमच्या नावची ही? मला फक्त नाव सांगा त्याचं. आपला अधिकार आहे तो. तसं जर म्हणला तर पोलिसवाला आपल्याला डायरेक्ट नेऊ नाही शकत. त्यांनी आपल्या मुलाला डायरेक्ट नेला. माझा मुलगा आत्ताशी 16-17 वर्षाचा आहे. तो त्याचं शिक्षण करतो आणि सुट्टीच्या संदर्भात तो भुसा भासायचा किंवा वावरामध्ये कामाला जातो आणि आमचं पण पोट भरतो आणि तो त्याचं पण पोट भरतो. तर माझ्या मालकाने एवढाच विषय विचारला फक्त, तर मरणाचं बेदम मारलं लगे. आणि याच्या अगोदर माझ्या मुलाला नेलतं, तर माझ्या मुलाला आम्ही जायच्या अगोदर खूप मारून घेतलं होतं. त्याला इतकं मारला की त्याला समजा असं मी गेल्या गेल्या माझ्याकडे इशारा करायला लागला की लघवीची जागा कुठे आहे मम्मी इथं. माझ्या डोळ्यात खूप पाणी आलं ते बघून. आणि मग माझ्या मालकाला मारायला लागले तेव्हा मी मध्ये जायला लागली. तर एक सहायक म्हणून साहेब बसले होते आमच्या बाजूलाच. मी जायला लागले तर मला बोलतात ताई तुम्ही मध्ये जाऊ नका, तुम्ही जर मध्ये गेले ना तर ताव तुमच्यावर पडेल. मी बोले हे कोणतं उलटं नाही आहे तुमच्यावाला, तुम्ही आम्हाला बोलता तुमच्या मुलाला नुसतं खाली हे बोटा जे बोलतात ना ते फिंगर ते तपासण्याकरता आम्ही घेऊन चाललो. बरं बाबा न्या, आपल्याला माहिती आहे आपली काही चुकी नाही आहे. फक्त मग आम्ही म्हणलं साहेब आमचा मुलगा, तर तुम्ही म्हणे मागून या म्हणे आणि घेऊन जा. म्हणलं ठीक आहे साहेब हरकत नाही, जाऊ येऊत म्हणलं आम्ही. मग आम्ही गेलो. आम्ही गेल्यानंतर आमच्या सगळं असा गुंडेपणाने वागलेत ते आमच्या बरोबर. कोणाच्या सांगण्यावर वागता ये असे आमच्या बरोबर. मी आले 6 तारखेला इथे SP ऑफिसला, त्यांना निवेदन दिलं. परत 10 तारखेला आले, परत निवेदन दिले, पण यांनी मला कुणीच काय न्याय दिला नाही. आणि माझी गोष्ट अशी म्हणजे मी ह्याच्यातून एक गोष्ट लपवली की यांचं ना खराब नाही झालं पाहिजे की यांनी मला पण मारहाण केली रस्त्यावरती. ते पण ज्यावेळेस येता जाताना कोणी नसताना, उन्हाळ्या काळामध्ये कोणी नसताना, त्यावेळेस मला पण त्यांनी लोटपोट केली आणि माझ्या तोंडावर मारलं. अक्षरशः आज माझा दात हालत आहे. याचं कारणीभूत माने आणि नेमानेच आहेत. आज माझ्या गळ्याला असं म्हणजे अडकल्यावानी झालाय काटा. किती वेळा मी तुम्हा लोकांना रिक्वेस्ट करू की मला न्याय द्या, न्याय द्या. मला न्याय का नाही देताय तुम्ही?
आम्ही गरीब आहो, आम्ही मागून खातो, पण आम्ही चोर नाही आहे. आता काय मागणी आहे ताई? आता मागणी माझी एवढीच आहे की मला न्याय द्यावा. हे जे कोणी कारणीभूत लावलेलं आहे या पोलिसाच्या माग, या पोलिसवाल्याला पैसे चारून त्यांना माझ्या पुढे आणावं माने आणि नेमाने. माझी एवढीच मागणी आहे. कशा करता अत्याचार करता तुम्ही? आमचं एकच मातंगाचं घर आहे म्हणून का या पूर्ण जाळीच्या देवामध्ये? म्हणून काय कारण आहे याचं? इज्जतीत राहणं हा एक पाप आहे का? आपलं 2 घर भिक्षा मागून खाणं हे बी एक पाप आहे का? असेल तर मग असं प्रत्येक गावात पोलिसवाल्यांनी ठोकठाक कराव्या. माझी हेच एवढीच निवेदन आहे की प्रत्येक गावात पोलिसवाल्यांनी अशी ठोकठाक करावा की त्यांनी मागून नाही खाल्लं पाहिजे आणि त्यांनी इज्जतीत नाही राहिलं पाहिजे. पारत पोलिसांनी मला खोट्या चोरीच्या गुन्ह्यातून तुझ्यावर घे असं त्यांना म्हणत मला मारहाण केली. तू जरी नाही मान्य केलं की ही चोरी तू केली तरी हे तुझ्यावर बी दाखल करणार की तूच चोरी केलेली आहे. साहेब मी ते मेडिकलचे पैसे चोरलेच नाही. ते बोलतात नाही तू 13,000 चोरलेले हे तुला मान्य करावंच लागेल. दरवाजा लावून यांनी मला मारहाण केली. बाहेर माझा मुलगा बायको बसलेली होती, ते बघायला आले तर त्यांनासुद्धा दमदाटी देऊन पाठीमागं रिवर्स केलं की तुम्ही तिथे एका साईडला जाऊन बसा. असं परत पोलीस स्टेशन माने आणि नेमाने या दोघांनी माझ्यावर अत्याचार केलेला आहे. मारहाण करून खोटा गुन्हा तू अंगावर घे असा आरोप यांनी माझ्यावर लावला आहे. तरी खरा चोर कोण आहे? गावातून यांना कोणी पैसे खाऊ घातलेत का मला मारहाण करण्यासाठी? असं काही असेल या दोघांनी समोर यावं, मीडियासमोर सांगावं की गावातून अशा अशा व्यक्तीने आम्हाला इतके पैसे दिलेत की बा तुला मारहाण करायची आणि नाव बदनाम करायचं. ते कोण आहे गावामधले यांनी समोर येऊन मला पोलिसांनी सांगावं, मी यांना माफ करीन. पण गावातले कोण आहे ते यांनी समोर येऊन मीडियासमोर यांनी स्पष्टीकरण करावं आणि मला न्याय द्यावा. दादा, आताच आपल्या पत्नीनं आरोप केला आहे की पोलिसांनी त्यांना सुद्धा मारहाण केली आणि तुमच्या अल्पवयीन मुलाला सुद्धा मारहाण. हो मारलं त्यांनी, मारलं. नेमाने माने या दोघांनी माझ्या लहान्या मुलांना मारलं, माझ्या बायकोच्या कानामागं मारली. आतापर्यंत मी माझ्या बायकोला असं 2 बोटं सुद्धा लावली नाही त्या येणे आणि या माधव चौधरी माझ्या बायकोच्या काना अशी फणकन ठेवून दिलेली. हा कुठला न्याय झाला? आता काय मागणी आहे आपली? आता मागणी एवढीच आहे, गावातून ज्यांनी पारत पोलीस स्टेशनला जे काही दिले गुपित घाला करून याचं नाव बदनाम करा आणि याला या खोट्या आरोपामध्ये आतमध्ये टाका. जी मारहाण केली असा कोण व्यक्ती गावातून त्याची CDR करा या दोघांची तिघांची आणि स्पष्टीकरण करून मला मीडियासमोर आणावं.